आरपीआयच्या माध्यमातून आपण रुई आणि पट्टणकडोली या दोन जिल्हा परिषद गटातनं आज अर्ज दाखल केला आहे. नेमकी आपली भूमिका काय असेल? रिपब्लिकन पक्ष हा नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रभर काम करत आहे. दीनदलितांचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडत रिपब्लिकन पक्षानं तळागाळापर्यंत बांधणी केलेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. परंतु आम्ही महायुतीचे घटक पक्ष जरी असलो तरी अद्याप महायुतीच्या नेत्यांच्याकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे, पण अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निरोप आलेला नाही. तरी पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही निश्चितपणानं त्या रुई आणि पट्टणकडोली मतदारसंघामध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाचा मूळ मतदार जो आहे तो गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, कष्टकरी असा आहे आणि तो शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही रुई आणि पट्टणकडोली मतदारसंघातून उभे राहत आहोत. निश्चितपणानं जनता आमच्या पाठीशी उभी राहील, कारण रुई हे जे हा जो मतदारसंघ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या माणगाव भूमीपासून हा सुरू होतो आणि माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाची धूळ सांडलेली आहे आणि मग या माणगावमध्ये बाबासाहेबांच्या पायाच्या धुळीची सेवा करता यावी, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करता यावा, लोकराजा छत्रपती शाहूंच्या विचाराचा प्रचार प्रसार करता यावा आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांनी आम्हाला अख्ख्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे नेते म्हणून आम्हाला शाहूराजांनी तिथून माणगावमधून दिली, ती पवित्र भूमी अशी या रुई मतदारसंघामध्ये असल्यामुळं क्रमशः आणि आग्रह हक्कानं रिपब्लिकन पक्षाचा या मतदारसंघावर दावा लागतो आणि म्हणून महायुतीतल्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला रुई मतदारसंघ द्यावा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या विचारावर चालणारी रिपब्लिकन पार्टी आहे आणि या पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये असावा अशी माफक भूमिका घेऊन आम्ही नेत्यांच्याकडे साकडं केलेलं आहे. जरी नाही दिलं तरी महायुतीनं दिलं तरी आम्ही लढणार आहे, नाही दिलं तरी मित्राचा हात सोडून आम्ही निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर आणि जनतेच्या जोरावर, विश्वासावर आम्ही लढणार आहोत आणि हा मतदारसंघ जिंकून आणणार. यामध्ये कोणत्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही. मतदार आणि तिथली सुजाण जनता रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु नेते मंडळीसुद्धा सकारात्मक विचार करून आम्हाला रुई मतदारसंघ सोडतील अशी आशा आहे आणि ती सोडावीत अशी माफक इच्छा व्यक्त करतो. नाही सोडली तरी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा लढवायसाठी कटिबद्ध आहे, सज्ज आहे आणि विजय खेचून आणणार म्हणजे आणणार, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद. भूमिका काय राहणार? इतर रुई आणि पट्टणकडोली सोडून तालुक्यातले जे इतर जिल्हा परिषद गट आहेत किंवा पंचायत समिती गण आहेत त्याबद्दल तिथं रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय राहणार? रुई आणि पट्टणकडोली मतदारसंघामध्ये आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरी सुद्धा बाकीच्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये म्हणजे रुई आणि मतदारसंघामधल्या उमेदवारांना आमच्या जर का एखादा समविचारी पक्षाचा माणूस आम्हाला किंवा नेता आम्हाला मदत करत असेल तर तिथं त्या परिस्थितीनुसार विचार करून आम्ही पुढे जाऊ.